जय हरी माऊली. आपण आज आलेलो आहे आपल्या कांद्याच्या रोपवाटिकेमध्ये. कांद्याच्या रोपवाटिका जे आपल्या कांद्याच्या रोपवाटिकेला 17 दिवस झालेले, तर 17 दिवसात जे काही पाऊस चालू आहे, सतत 8 दिवसापासून पाऊस चालू आहे, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला ज्या प्लॉटमध्ये कांदा रोपवाटिकेमध्ये जे प्रादुर्भाव दिसतोय तो म्हणजे कांदा मर. तर बघा रोपवाटिकेमध्ये मर कसं होत असते बघा. तर आता मरचे लक्षणं वगैरे, आता हे रोप आहे, रोपाचे की आपण जे खोड आहे खोडापासून जळलेले आहे आणि जळून जी पात आहे ती पात अशी खाली पडलेली आहे. हे एक जी काही मरचे लक्षण आहे. तर मरसाठी शेतकरी मित्रांनो आपण काय केलं पाहिजे, तर भरपूर कांद्याच्या रोपामध्ये सगळीकडेच पाऊस चालू असल्यामुळे भरपूर करा तीन काय ते काही सांगता येणार नाही, परंतु सध्या आपण आपल्या जे काही रोपवाटिकेमध्ये आज जे प्रयोग करतोय ते म्हणजे आपण कंपोस्ट घेतलेलं आहे, 20 किलो कंपोस्ट घेतलेलं आहे. कंपोस्ट सोबत आपण काय करणार आहोत, जे काही ब्ल्यू कॉपर ऑक्झिक्लोराइड, आपण कोणत्याही कॉपर ऑक्झिक्लोराइड कोणत्याही कंपनीचं काय अडचण नाही. मी ब्ल्यू कॉपर घेतलेलं आहे क्रिस्टल कंपनीचं, हे अर्धा किलो घेतलेलं आहे आणि त्यासोबतच स्टेप्टोसायक्लिनच्या 2 बुड्या. हे टोटल जे रोप आहे हे आपलं 5 किलो रोप आहे, म्हणजे 10 गुंठे क्षेत्र आपण याला कव्हर करणार आहे. जर स्प्रेमध्ये तुम्ही जर घेणार असाल तर स्प्रेमध्ये जे काही ब्ल्यू कॉपर आहे ते प्रति लिटर पंपाला 2 ग्राम घ्यायचं आहे आणि त्यासोबत प्रति पंपाला जी काही स्टेप्टोसायक्लिन 1 घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो जी काही मर होणार आहे, मर जर ती 100% यांना थांबेल, परंतु भरपूर जण ते दुसरी बुरशीनाशके यूज तुम्ही करताय, तर बुरशीनाशके दुसरे यूज करून सध्या प्रमाणामध्ये जे कॉपर ऑक्झिक्लोराइड जे काम करण त्याच्यासारखं दुसरं काम कोणतेही जे बुरशीनाशक असो ते दुसरं करणार नाही. कॉपर हे फंगीसाईड प्लस बॅक्टेरियासाईड हे दोन्ही मारायचं काम करत असतं. त्याच्यामुळे आपल्याला सध्या प्रमाणामध्ये आपल्या कांदे रोपवाटिकेमध्ये ब्ल्यू कॉपरच वापरा, अतिशय सुंदर रिझल्ट त्याचे येणार आहे. शेतकरी मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व फॉलो करू नका. धन्यवाद.